निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत पुण्यवंत शौर्यवंत कीर्तिवंत जाणता राजा श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदू राष्ट्राचं दैवत म्हणजे श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं पूर्ण भारतवर्षामध्ये पसरलेली आहेत, ज्यांना आम्ही गडकिल्ले असे म्हणतो. गडकिल्ले हे प्रत्येक मराठी माणसासाठी मंदिराप्रमाणे आहेत आणि मित्रांनो, यांची काळजी घेणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे. यांचं पावित्र्य जपणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे. फक्त मराठी माणूस नव्हे तर बाहेर न येणाऱ्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की या मंदिरांची काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, आजकाल जे रील्सला व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते बघून अत्यंत दुःख वाटतं मित्रांनो, की हे आपल्या गडांवरती काय करतात. ही बाहेर न आलेली घाणेरडी पब्लिक आपल्या गडावरती काय करते. मित्रांनो, दुर्दैव आहे आमचं, आम्हाला ह्या गोष्टी सांगावं लागतात की आमच्या गडावरती या गोष्टी करू नका. मित्रांनो, माझे जे मित्र आहेत ते अक्षरशः मारलंय त्यांनी पोरांना. गांजा फुकताना, घाणेरड्या गोष्टी करताना मित्रांनो माझ्या मित्रांनी मारलेलं आहे. त्यांनी अक्षरशः हाल केले त्याचे, तरी पण यांना अकला येत नाही. यांचे व्हिडिओ व्हायरल केले, आम्ही सर्व गोष्टी केल्या, परंतु आजपर्यंत यांना अकला आल्या नाहीत. कित्येक दिवस यांच्यावरती आम्ही टीका करणार आणि कित्येक दिवस यांना सांगणार की सुधरा, इथं येऊन या गोष्टी घाणेरड्या गोष्टी करू नका. हे आमचं मंदिर आहे रे, यांना इथं आमचा दैवत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि दैवतांची आम्ही पूजा करतो आणि तुम्ही इथं येऊन घाणेरड्या गोष्टी करता. अत्यंत दुर्दैव आहे मित्रांनो. तुम्ही कुठल्याही राज्यातनं आले, तिथं आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलंय. आम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला आमचा वाटा तुम्हाला दिला, परंतु तुम्ही येऊन आमच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचे कृत्य करत असाल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो, अशा प्रत्येक गड किल्ल्यांवरती पावसाचं वातावरण चालू आहे आजकाल. प्रत्येक गड किल्ल्यांवरती ही बाहेरनं आलेले पर्यटक येतात, घाणेरड्या गोष्टी करतात. ते गांजा, सिगरेट, दारू यांसारख्या गोष्टी हे गड किल्ल्यांवरती करतात. ते मित्रांनो, मराठी पोरं आपल्याला यातल्यांना कित्येक लोकांना मारलं यांनी, तरी पण यांना अकला येत नाहीत. हे स्टँडर्ड पब्लिक, हे IT मधले लोक आहेत, यांना ही अकला नाही आहे की आपल्याला गड किल्ल्यांवरती काय करायचं आहे. यांना चोप दिला तरी पण हे शांत होत नाहीत. यांना कळकळीची विनंती आहे, बाबा रोय इकडे येऊन असल्या घाणेरड्या गोष्टी करू नका. मुलींना, माझ्या आया बहिणींना माझी विनंती आहे की गड किल्ले हे फक्त गड किल्ले मंदिरं आहेत आमच्यासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी गड किल्ले हे मंदिरापेक्षा म्हणजे जीवन आहे अक्षरशः. तुम्ही इथं अशा प्रकारचे कपडे घालून येता जे बघणं देखील अत्यंत वाईट आहे मित्रांनो. अक्षरशः वाईट वाटतं की मित्रांनो, गड किल्ल्यांवरती आले असं म्हणायला देखील आम्हाला घाण वाटतं की आया बहिणी आमच्या आया बहिणींनी गड किल्ल्यांवरती यावं. आम्हाला वाटतं त्यांनी यांना सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा, महाराजांचा इतिहास जाणून घ्या, या सर्व गोष्टी करा. शॉर्ट्स घालून येत आहे तुम्ही, अक्षरशः शॉर्ट्स. लाजिरवाणी गोष्ट म्हणली पाहिजे ही. त्या गडावरती, किल्ल्यांवरती तुम्ही शॉर्ट्स घालून जाताय, काय म्हणावूया. व्हिडिओ व्हायरल होत होते तुमचे, म्हणजे तुम्ही कुठल्या लेवलला राहता ते तुमचे. मी हे मान्य करतो, तुम्हाला सगळे अधिकार दिलेत, महाराष्ट्र शासनाने दिलेत, भारताने दिलेत, जगाने दिले तुम्हाला अधिकार, आम्ही ते पण एक्सेप्ट करतो ना. परंतु गड किल्ले हे क्लबिंग नाही आहेत, क्लब वगैरे नाही. तिथे जाऊन तुम्ही छोटे छोटे शॉर्ट ड्रेस घालून जायला. नियमांचं पालन करा. आपण ज्या गड किल्ल्यांवरती चाललेलो आहे त्या गड किल्ल्यांचा इतिहास आहे. माझ्या राजाने सांगितलं की प्रत्येक स्त्री ही जगदंबेचं स्वरूप आहे. प्रत्येक आईकडे बघताना जगदंबेप्रमाणे बघा, असा संदेश पूर्ण समाजामध्ये माझ्या राजानं पसरवला. परंतु आजकाल त्यांच्याच गड किल्ल्यांवरती ज्या प्रकारे स्त्रिया शॉर्ट्स घालून, ज्या प्रकारे छोट्या कपडे घालून येतात मित्रांनो, अत्यंत वाईट वाटतं की महाराजांच्या विचारासोबत तडजोड होत आहे. मित्रांनो, गांजा फुकणारी, दारू पिणारी पिढी ज्यावेळेस तिथे बसते, त्यावेळेस तिथे पर्यटन म्हणून घाणेरड्या गोष्टीने आवाज काढतात, ओरडतात, शिट्ट्या वाजवतात. मित्रांनो, त्यांना वाटतं की आम्ही कुठंतरी डोंगरावरती आलो, परंतु तो डोंगर नाही आहे, ती मराठी माणसाची शान आहे, मराठी माणसाचा जीव आहे तो. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हात जोडून विनंती आहे बाहेर न येणाऱ्या परप्रांतीयांना की महाराजांच्या किल्ल्यावरती येताना आपण पावित्र्य जपावं. महाराजांचे विचार, महाराजांची सरणी, महाराजांचे पराक्रम ऐकावेत तिथं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथे भेटेल. मित्रांनो, तुम्ही थोडं पावित्र्य राखा. मंदिरामध्ये ज्यावेळेस देवाकडं मागायला जाता आणि तुम्हाला भेटतं त्याप्रमाणे समाधान तुम्ही गड किल्ल्यांवरती गेल्यावरती तुम्हाला भेटेल. परंतु प्रॉपर ड्रेस, प्रॉपर सर्व गोष्टी असून दे तुमच्या, घाणेरड्या गोष्टी करू नका, व्यसन करू नका, शिव्या देऊ नका, यांसारख्या गोष्टी आमच्या गड किल्ल्यांवरती करू नका. ही तुमच्याकडे खूप मोठी विनंती आहे मित्रांनो. कारण आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, आपला समाज, आपला धर्म टिकवायचा असेल तर आपल्या गड किल्ले हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी.
मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आपणच करणं गरजेचं आहे. कोणच याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेणार नाही की आपण जाऊन हे चेंज करू, ते चेंज करू. कुठला नेता येऊन जरी बोलला तरी नाही होऊ शकत मित्रांनो. मित्रांनो, ही समाज जागृती आहे, आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्याला थोडं भान पाहिजे, या सर्व गोष्टी आम्ही करणार नाही. मित्रांनो, जाता जाता एवढंच म्हणाल, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राष्ट्राचं दैवत आहे आणि दैवतांचे जे विचार आहेत ते आपल्याला पुढे चालवायचे आहेत. त्यामुळं मित्रांनो, मला तुमची साथ पाहिजे आणि हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामुळं या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. म्हणजेच काय, या सर्व गोष्टी आपल्या होऊ नये म्हणून आपल्याला विचार करायचा मित्रांनो. जाता जाता छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.